नमस्कार मित्रांनो, घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवा कोरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत प्रोफाईल टूल काय आहे. तर बघा, मी स्टार्टिंगला जातो, स्टार्ट, मेकॅनिकल डिझाईन आणि पार्ट डिझाईनला. बाय डिफॉल्ट पार्टचं नाव जे आहे तेच ठेवतो मी आणि ओके करतो. त्यानंतर मी काय करेन, कुठला एक रॅन्डम प्लेन सिलेक्ट करेन आणि इथं जो स्केचचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करेन. स्केचला आल्यानंतर बघा, इथं माझे काही टूल्स आहेत. बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही कटियाचं इंटरफेस ओपन करता आहे इथं बाहेर नसतात, तर ते आपापल्या ठिकाणी पाठवण्यासाठी मी काय करेन, पहिल्यांदा कस्टमाइजला जाईन, टूल्समध्ये कस्टमाइजला गेल्यानंतर इथे टूल बार्स नावाचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करेन. रिस्टोर ऑल कंटेंट्स ओके, रिस्टोर पोझिशन्स ओके आणि ह्याला करतो क्लोज. बघा, पहिल्यांदा तुमचा इंटरफेस कटियाचा असा असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती काम करणार आहात. सो स्टार्टिंगला मला हे लागणार नाही आहे, मी याला क्लोज करतो. याला इथं वर प्लेस करतो ड्रॅग करून. स्केच टूलला मात्र क्लोज करू नका, ते आपल्याला लागतील. त्याच्यामध्ये इथं तुम्हाला काही शेप्स दिसतील, तो आपला टूलबार आहे, त्याला मी थोडंसं बाहेरच्या साईडला ड्रॅग करतो. त्यातला हा जो टूलबार आहे याचं नाव प्रोफाईल टूलबार आहे. तर यातला जो पहिला टूल आहे तो म्हणजे प्रोफाईल टूल, जो आज आपण बघणार आहोत. बघा, पहिल्यांदा प्रोफाईल टूलला क्लिक करतो. तुम्हाला तो ऑरेंज झालेला दिसेल. हा जो कलर आहे हा इंडिकेट करतो की तुमचा तो टूल ॲक्टिवेटेड आहे. प्रोफाईल टूलचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला याच्यामधनं कंटिन्युअस लाईन किंवा आर्क वगैरे ड्रॉ करायला जमतात. तेही तुम्हाला प्रत्येक वेळेला त्या टूलमध्ये जायची गरज नाही. एकदा ॲक्टिवेट करा की तुम्ही बाहेर पडेपर्यंत किंवा प्रोफाईल क्लोज होईपर्यंत तो टूल ॲक्टिवेटच राहील. तर बघा, सध्याला मी ॲक्टिवेट केला आहे प्रोफाईल टूल बार. इथून मी एक लाईन काढतो. बघा, मी जोपर्यंत क्लिक करतोय तोपर्यंत मी बाहेर पडत नाही. जेव्हा मी इथे आणून प्रोफाईल क्लोज करेन त्याच्यानंतरच मी या टूलमधनं बाहेर पडेन. बघा, मी बाहेर पडलो, प्रोफाईल टूल डिॲक्टिवेट झालं. सिमिलरली याला मी डिलीट करतो. दुसरा ऑप्शन बघा, याच्यामध्ये मी कर्व वगैरे कसं काढू शकतो. प्रोफाईल टूलला क्लिक करतो, स्टार्ट करतो, इथून एक लाईन काढली. फॉर एक्झाम्पल मला इथे कर्व काढायचा आहे, तर इथं माझ्याकडे टँजंट आर्क नावाचा ऑप्शन इथं वर स्केच टूल्समध्ये क्लिक करेन. बघा, मला आर्क काढता येते. जर तुम्हाला अजून दुसऱ्या टाईपचे आर्क पाहिजे तर त्याच्याच शेजारी ऑप्शन आहे 3 पॉईंट आर्क, क्लिक करेन. याच्यासाठी मला 3 पॉईंट लागतील. बाय डिफॉल्ट माझा पहिला पॉईंट इथं सिलेक्टेड आहे, सेकंड पॉईंट इथे घेतो आणि थर्ड पॉईंट इथे घेतो. आणि बघा, जर मला इथंच प्रोफाईल एंड करायचं असेल तर मी फक्त एस्केप दाबून दोनदा या पूर्ण टूलमधनं बाहेर पडू शकतो. तर बघा, किती ऑड इव्हन ऑड जे स्केच आहे ते तुम्ही प्रोफाईल टूलनी एकदम सहजरित्या काढू शकता. परत एकदा बघा, मी एक रॅन्डम स्केच काढतो ज्याच्यामध्ये एक एल शेप आहे. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा एक स्ट्रेट लाईन घेतो, त्यानंतर एक टँजंट आर्क घेतो, परत एक स्ट्रेट लाईन घेतो, इथं मी एक लाईन घेतो परत वर्टिकल. आता 3 पॉईंट आर्क घेईन आणि त्यानंतर प्रोफाईल करेन क्लोज. तुम्ही जर बघितलं तर जेव्हा मी टँजंट आर्क घेतली तेव्हा माझा जो आर्क आहे तो या दोन्ही लाईनला टँजंट स्वतःहून झाला. इथे मात्र टँजन्सी मला करावी लागेल. ती कशी करायची ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहे, पण सध्याला 3 पॉईंट आर्क आणि टँजंट आर्क यामधला तुम्हाला डिफरन्स समजणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखादी ड्रॉइंग बघाल त्यामध्ये बघावं लागेल तुम्हाला की जे आर्क असेल डिझाईनमध्ये ते टँजन्सी आहे का नाही आहे. जर टँजन्सी असेल तर तुम्ही याचा यूज करू शकता, नसेल तर तुम्ही 3 पॉईंट आर्कचा यूज करून काढू शकता. तर प्रोफाईल टूल तुम्ही अशा पद्धतीने कधीही यूज करू शकता. आणि तुम्हाला या प्रोफाईल टूलबद्दल जे पण माहिती हवी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन विचारा, मी नक्की सांगेन. आणि जर काही डाऊट असतील तर तुम्ही क्वेश्चन्स कमेंटमध्ये विचारा, त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. तर आजच्या पुरती इथंच थांबतोय आणि भेटूयात पुढच्या लेक्चरला. आपल्या सगळे टूल्स कव्हर करायचे, त्यानुसार आपण डिझाईन पण या पूर्ण चॅप्टरमध्ये करणार आहोत. टोटल 7 एक्सरसाइजेस आहेत आपल्याकडे, ते एक्सरसाइज आपण इथं करणार आहोत. सो दॅट या लेक्चर्सना लाईक करा, तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तात्पुरतं इथंच थांबतो, भेटूयात उद्याच्या लेक्चरला. थँक्यू.